नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आलेली आहे। बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या ठिकाणी मतदान केंद्रावर एका तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीनच फोडले। पोलिसांनी भैयासाहेब एडके या तरुणाला ताब्यात घेतले, मात्र ईव्हीएम मशीन का फोडलं याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये। त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील बघू शकतोय। जमिनीवर पडलेलं हे ईव्हीएम मशीन आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तर ईव्हीएम मशीन मात्र का फोडलं याचं कारण अद्यापही कळालेलं नाहीये। तर कुऱ्हाडीनं या तरुणानं हे ईव्हीएम मशीन फोडलेलं आहे। कुऱ्हाड घेऊन हा तरुण अचानक मतदान केंद्रात शिरला होता आणि त्यानं या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन फोडलं। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावरची ही घटना आहे। तरुणानं कुऱ्हाडीनं ईव्हीएम मशीनच फोडलंय। भैयासाहेब एडके असं या युवकाचं नाव आहे। ईव्हीएम फोडणारा युवक आता पोलिसांच्या ताब्यात आहे। ईव्हीएम फोडण्यापूर्वी 379 पैकी 185 लोकांचं मतदान झालेलं होतं। ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे। मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत। आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे। त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावा सुद्धा घेत आहोत। याविषयी पोलिसांनी संबंधित